त्याचबरोबर दुसरं एक आमचं म्हणणं आहे की जे प्रमोशन्स आहेत एसटीचे ते सुद्धा सरकारने इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये ती केस तशीच पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं इम्पेरिकल डाटा आणा मग आम्ही याच्यावर डिसिजन देतो. सरकार अजूनही ते सुप्रीम कोर्टामध्ये 10 वर्ष झाला इम्पेरिकल डाटा देत नाही आणि त्यामुळं त्या केसेस पेंडिंग आहेत. मग आज यांच्याकडे जर हा डेटा नसेल तर मग हे उपवर्ग कशा त्या जोरावर करताय. हा आमचा एक दुसरा मुद्दा आहे सरकारचा. तो सुद्धा आपण कळवा की तुमच्याकडे इम्पेरिकल डाटा नाही म्हणतात आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये पारदर्शकता असल्याशिवाय असा कुठचाही निर्णय आणि जे स्टेक होल्डर आहेत एकूण जातील त्यांना कोणालाही विश्वासात न घेता एका समाजातल्या काही लोकांना विश्वास जातीचा एका जातीतल्या काही लोकांना विश्वासात घेऊन तो अहवाल तयार केला जातो. हा अन्याय आहे आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनुसूचित जातीचे सर्व लोक एकत्र आलेले आहेत. त्याचबरोबर या दुसरा एक आमचा अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे त्या इथं काही दिवसांपूर्वी मळामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोस्टिंगमध्येच खून करण्यात आला आणि त्याच्याबद्दल जे पोलीस अशोक घोरबाळ किंवा कार्तिकेश्वर सुपनर आणि त्यांच्याबरोबर असणारे इतर यांना हायकोर्टाने औरंगाबाद हायकोर्टाने सुद्धा संशयास्पद मर्डर झालेला अशा हे केलं असताना अजूनही केस फायनल झाले नसताना त्यांना परत कामावर घेण्यात आलं. हे म्हणजे हायकोर्टाचा पण अपमान आहे आणि केल्यानंतर ज्या या मंडळीला ज्यामध्ये कामावर घेतलं आहे त्यामुळे आंबेडकर समाजामध्ये प्रचंड रोष आहे. तर तो त्यांना ताबडतोबीने परत एकदा बडतर्फ करण्यात यावं ही आमची मागणी आहे. तर या सर्व मागण्या तुम्ही सरकारपर्यंत पोचवाव्यात. तर नीट आणि इतर सर्व विषय तर इतर लोक हँडल करतात बोलत नाही. तर तुम्ही हे संपूर्ण आमचं निवेदन सरकारपर्यंत पोचवावं आणि सरकारने आमचा मुंबईमध्ये प्रचंड असा मोर्चा या इथूनच माझ्यामध्ये 15-20 परभणीतून लोक येणार आहेत तुमच्या मोर्चाला असं म्हणजे लोकांची आजची अपेक्षा आहे. म्हणजे तो किती मुंबईमध्ये मोठा मोर्चा होईल. सरकारला सांगा की हा मोर्चा निघू नये अशी जर आपली इच्छा असेल तर ताबडतोब हे जे उपवर्गीकरण अबंधन करण्याचं चालू आहे त्या थांबवावं. त्यापेक्षा तो या संपूर्ण जातीचा आणि प्रत्येक जिल्ह्यातून ही माणसं मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये सुद्धा प्रचंड केओस होण्याची शक्यता आहे. तेव्हा सरकारची ती जबाबदारी असेल तर हा मेसेज आमचा सरकारपर्यंत आपण कळवावा ही विनंती. आदरणीय कलेक्टर साहेब, फक्त आनंदराज साहेब आले म्हणून परभणीला आंबेडकर समाज शांततेच हा धडक मोर्चा झालेला आहे. खरं तर तुम्ही त्यांचे आभार माना. सगळ्याला शांत करण्याचं काम त्यांनी त्यानंतर आमचे शांततेनंच होतो. आजचा मोर्चा फारच साहेब फार शिस्तबद्ध म्हणजे कुठलंही विकृत स्वरूप त्या मोर्चामध्ये नव्हतं आणि सनदशील मार्गाने शांततेनं आणि बाबासाहेब आंबेडकर बुद्धांच्या विचारासाठी कायदेशीर धरून संविधान संवैधानिक विचार करून मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारे कुणाही जाती धर्माच्या भावना दुखवतील किंवा प्रशासनाला काही बाधा येईल अशा प्रकारचे आमच्या तरुण मुलांनी कुणीही वर्तन केलेली मोर्चा शिस्तबद्ध केल्याबद्दल प्रशासनाचे जे आमचे तरुण मुलाकडून आम्ही आभार मानतो. पोलीस विभागानं फार चांगलं सहकार्य केलं आणि आपलंही नियंत्रण चांगल्या पद्धतीचं होतं. त्यामुळे मोर्चा यशस्वी झाला. आपण आमचे आनंदराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या परभणी जिल्ह्याच्या भावना महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवाव्या हीच अपेक्षा आपल्या निवेदनामध्ये आहे. बोला 2 शब्द जरा परभणीकरांना बरं वाटलं. बोला साहेब 2 शब्द बोला. आज या ठिकाणी सन्माननीय भरते त्याचप्रमाणे सन्माननीय आनंदराव आंबेडकर साहेब आले आणि आपण सर्वांनी आपल्या ज्या पण मागण्या आहेत
त्या संरक्षित पद्धतीने शासनाकडे मांडण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आला. आपल्या ज्याही मोर्चाच्या एकूण भावना आहेत त्या भावना नक्कीच शासनापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते मी माझ्या स्तरावरून नक्की करेन, एवढं आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि शांततेने आपण सर्वांनी त्या ठिकाणी आला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांचे पूर्णपणे आभार. सगळ्यांना ग्रुप कुठे लांब जाऊन आणि असं